दोडामार्ग तालुक्यातील वज्रे हळदीचा गोंडा येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे तयार केलेला पर्यायी रस्ता पावसात वाहून गेला होता। त्यामुळे वज्रे, तळेखोल, विरडी या गावाचा दोडामार्गशी संपर्क तुटला होता आणि एसटी बस फेरी देखील बंद झाली होती। शालेय वर्ष सुरू होऊन देखील बस फेरी सुरू झाली नव्हती। ही बाब लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धिरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवून एसटी प्रशासनाला सादर केले। त्यांच्या या पाठपुराव्यामुळे 16 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता विरडी बस फेरी पुन्हा सुरू झाली। यावेळी विरडीत बसचे स्वागत देखील करण्यात आले। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धिरी यांनी स्वतः बसने प्रवास करून संपूर्ण मार्गाची पाहणी देखील यावेळी त्यांनी केली। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, विरडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतीक राणे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, दोडामार्ग। 2 महिन्यापासून विरडी तळेखोलमध्ये येणारी बस फेरी वज्रे येथील ब्रिजचं काम चालू असल्यामुळे पूर्णतः बंद होती। खरं तर पावसाळ्यापूर्वी हे ब्रिजचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु सार्वजनिक बांधकामच्या नियोजनशुद्ध कारभारामुळे 2 महिने अतोनात त्रास विरडी व तळेखोल वज्रे येथील ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागले। खरं तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक सत्र चालू झालेलं आहे, मात्र यांची जबाबदारी होती की आजपासून बस फेरी सुरू करण्याची, मात्र न केल्यामुळे मला ह्याची गंभीर दखल घ्यावी लागली। सार्वजनिक बांधकाम खात्याला मी तंबी दिली की आजच्या आज मला ह्या ठिकाणी वाहतुकी योग्य असल्याचं पत्र दिलं पाहिजे। तर पत्र घेऊन मी सार्वजनिक बांधकाम खात्याचं पत्र घेऊन सावंतवाडी डेपो मॅनेजरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आजपासून बस सुरू होणं गरजेचं आहे। आज मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, उद्यापासून ते मी सहन करू शकत नाही। मग तातडीनं सार्वजनिक बांधकाम खाते व ह्या ठिकाणी परिवहन विभाग यांनी दखल घेतली व आजपासून ह्या केली आणि ही बस घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थांच्या समवेत ह्या ठिकाणी विरडीमध्ये आम्ही आलेलो आहोत।